विजय विजय तो केला. अरे मेवाडच्या मीरा राजाच्या घरात जन्माला आली पण भक्तीला बाजूला केली नाही. कानोपात्रेनं सांगितलं, काना अख्ख्या जगाला पात्र होऊ नको, मी तुला मात्र पात्र होईल म्हणून कानोपात्रा रात्रंदिवस साधना केली. भक्तिपंथात एवढी मोठी साधना या संतांच्या त्या स्त्रियांची सांगितली, एवढी भक्ती केली. पांडुरंगाच्या पत्नीला सुद्धा संशय लागला, या बाया नेमक्या करतात काय. शेजारतीला गेलेला नवरा पाठभर येतोय, नेमक्या अशी भक्ती कोणती करतात म्हणून संशयाची तार रुक्मिणीच्या अंतःकरणात छेडली. एवढी भक्ती केली तरी त्या म्हणायच्या, देवा आम्ही एवढी भक्ती केली पण तुला नाही कळाले रे. भागवतात फार गोड वर्णन आहे. जब प्रेम घरी प्रियतम का ठिकाना क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं, ओ प्रीत निभाना क्या जाने जो प्रेम गली में आए नहीं. प्रियतम का ठिकाना क्या जाने. देवा कायमचं प्रेम करणार आहे तुला, हरी तेरे नामचे आजार कहा कतली क्यों मैं तुझको रोज रोज बदले मुक्काम. रोज तुझा दुसरा मुक्काम आहे देवा, किती दिवस तुझी वाट पाहायची. रुक्मिणी आई म्हणती, एवढं काय भक्ती सागरात रंगून गेलाय. 11ची शेजारती झाली तरी रात्रीच्या 1:30 वाजेपर्यंत मालक येईना. घरी मी गावरान गायच्या दुधातली निर्ष्या दुधात 4 किलो पुस्तरली की पुढच्या 3 वळी आई गुरुची जात्याव म्हणायची. जात्यावची प्लॅटिनम लव्ह स्टोरी भगवंताची आणि भक्ताची. तिनं सांगितलं, रुक्मिणीनं निर्ष्या दुधातली केलं मी देवा तुमच्यासाठी केली आणि तुम्ही तिथं जनीच्या जात्या कशी काय करता. निर्ष्या दुधातली खावया दिली तुम्हा केलं तरी देवा तुम्हा आवडत जनीचं कशी. जनीचं ताक शिळ तिकडं देत आहे आणि इकडे निर्ष्या दुधातली केळं काय नाही तर संशय आला. म्हणजे आज नक्की विचारते, मग भांडायचं असलं तर त्यांची एक वेळ ठरलेली असते बरं का. गाव जो आपल्या भांडत त्या पेशाला कोणी सोडवा येत नाही. आपल्या कागासा सुरवाशी मज खेळे भगवंता प्रभातेची वाटे तुमच्या या दर्शना देते नजरे माया होरली राहे वासना. रात्रीची भांडणं काढली, तुपाची वाटी घेतली, देव घरात आला की रागानं डोळं लाल केलं. पलंगावर देव बसला की पाय हातामध्ये घेतलं सोडायला सुरुवात केली. अहो देवा काय का उशीर लागला. मला उशीर लागला म्हणजे काय, सगळ्याचा एक एक अभंगात मला पाठ झाले. उशीर लागला म्हणजे काय, आम्ही येणार इथे कीर्तन काय ठरवून येतो का काय, किती वाढून भजन चालतं आणि असं काय म्हणते तू. तिनं प्रश्न केला, हातामध्ये पाय घेतला. विठ्ठलाचे पाय रुक्मिणीवरची दिलोऱ्यानं खरं सांगा माझे आनंद जनी तुमची बोलाय तुमची जना मला खरं सांगा. तुम्हाला कोइन्सिडन्स काहीतरी पुरावा दे. आणि पुरावा काय मागिताय. आधीच 5 कोटी केस पेंडिंग आहे, त्याचाच निकाल लागा. एका केस मागे 6 माणसं पकडली. ते एका अमेरिकी इतकी माणसं रोज कोर्टात येत भारतात. त्याचाच निकाल नाही तर पंचाचा निकाल मागता. पुरावा द्या असं पत्नीला विचारल्यानंतर ती म्हणते, मी बिगर पुराव्याचं बोलत नाही. ऐकाची देवा तुमचा एक राग तुमच्या पितांबराला जनीच्या काजळाचे डाग. काजळाचा डाग पाहिला आणि म्हणून मी तुमच्यावरती संशय घेतला. एवढंच वाक्य ऐकलं आणि देवाचे डोळे डबडबले. देवाच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले आणि रुक्मिणीचा खांद्यावरती हात ठेवून तिने सांगितलं, ऐका रे रुक्मिणी नको राग धरू आपल्या वसरेला जनीची वाचपा. अरे कुठे गंगा खेळ आई नाही बाप नाही.
आपल्या भरवशावर पंढरपूरला आली ग, तिच्यावरती तू संशय घेते.